लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की माननी जरा टेन्शनमध्ये आलेली बरं का, आणखी काहीतरी झालेलं आहे वाटतं. आता खरं त्यामुळे वसू तिला आणखी जास्त टेन्शन देण्याचं बरोबर इथे काम करत असते. ती म्हणत असते की माननी, आपल्या घरात पहिल्यांदाच पाळणा हलतोय ना गं, पण सांगू का तुला, गुरुजी मला तर नको ते कोडं सांगून गेलेत गं बाई. असं म्हटल्यानंतर माननमध्ये काय कोडं म्हणजे, तेव्हा लगेच वसू म्हणत असते, काय ना गुरुजींनी मला आणि रम्याला सांगितलं होतं की काव्याच्या हातात त्यांना बाळ दिसते, पण ते असं नाही गं म्हटले की काव्याचंच बाळ त्यांना तिच्या हातात दिसते, का नसतील गं म्हणाले असं. असं म्हटल्यानंतर माननीला तर धक्का बसतो बरं का. ह्या सर्व गोष्टीचं फार टेन्शन येतं. हे सगळं काही वसू मुद्दाम करते बरं का. आता दुसऱ्या बाजूला मध्यरात्री वगैरे झालेली आहे वाटतं. एक बाहुली असते, ती पायऱ्यावरनं कुणीतरी फेकलेली आहे वाटतं बरं का. डायरेक्ट गणगत गणगत ती खाली आलेली असते, जे पाय वगैरे तुटतात बरं का. आता इकडे जी काही काव्य असते आणि पार्थ असतात ते झोपलेले असतात. पारचा हात काव्याच्या अंगाखाली वगैरे असतो आणि काव्या खरं तर सरकत सरकत इथे पार्क बेडच्या कोपऱ्यात आलेली आहे. कदाचित ती बेडच्या खाली वगैरे पडते असं वाटतंय बरं का. म्हणजे आता तर दाखवलं नाही, पण एकदम ती कोपऱ्यात आलेली इथे दाखवलेलं आहे. म्हणजे तसा संशय वाटतो. आता नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.